इलेक्ट्रॉन्स फिल करायचे रूल्स होते. पहिला रूल होता अपबाव प्रिन्सिपल, जो काय सांगतो इलेक्ट्रॉन्स आपण कसे फिल करतो, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी ऑफ दॅट इलेक्ट्रॉन. त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी जशी वाढत जाईल तसं आपण काय करतो, त्या इलेक्ट्रॉनला वेगवेगळ्या शेलमध्ये फिल करत जातो. सेकंड काय सांगितलं आपण, हंट्स रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी, जो काय सांगतो जोपर्यंत इलेक्ट्रॉनला व्हॅकंट सीट आहे, कम्प्लिटली एम्प्टी जोपर्यंत ऑर्बिटल्स आहेत तोपर्यंत काय करेल तो सिंगली इलेक्ट्रॉन फिल करतील. 3 असतील तर 3 इलेक्ट्रॉन सिंगली फिल होतील, चौथा इलेक्ट्रॉन काय येईल, पेरिंग राहील, पण तो पण कसा असेल, अपोजिट स्पिनचा असेल. आणि हंट्स रूल आपण कशासाठी अप्लाय करतोय, डी जनरेट ऑर्बिटलसाठी. ज्या ऑर्बिटल्स काय आहेत, सेम एनर्जी लेवलला आहेत, पी ऑर्बिटल्स असतील, डी ऑर्बिटल्स असतील, एफ ऑर्बिटल्स असतील, तिथं आपण काय करू शकतो, हंट्स रूल अप्लाय करू शकतो. नेक्स्ट काय बघितलं आपण, पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. जे प्रिन्सिपल काय सांगतं, कोणतेही 2 इलेक्ट्रॉन जर ऍटम मधून घेतले आपण तर त्या 2 इलेक्ट्रॉनचे सगळेच्या सगळे क्वांटम नंबर, सगळे म्हणजे किती, 4 क्वांटम नंबर सगळेच्या सगळे सेम असू शकत नाही. कमीत कमी एक क्वांटम नंबर तरी काय असला पाहिजे, डिफरंट असला पाहिजे, तेव्हा आपण काय म्हणू, ते 2 वेगवेगळे इलेक्ट्रॉन्स आहेत. जर 4ही क्वांटम नंबर सेम असतील तर ते 2 वेगवेगळे इलेक्ट्रॉन नसून काय असतील, एकच इलेक्ट्रॉन असेल. तर हे काय होते आपले इलेक्ट्रॉन्स फिलिंग रूल्स इन व्हेरियस ऑर्बिटल. व्हिडिओ